सांस्कृतिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या भ्रष्टाचार होतोच किंवा भ्रष्टव्यवस्था असतेच, असं आपल्या एका रक्तामध्येच तो दुर्गुण जडलेला आहे. उदाहरणार्थ, जगातल्या कुठल्याही धर्मामध्ये देवाचं दर्शन घ्यायचं असेल, म्हणजे त्या धर्माच्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल, तर ₹1000 दिले तर तुझं 2 तासात दर्शन, 10,000 दिले तर तुझं 1 तासात दर्शन, 1,00,000 दिले तर डायरेक्ट देवाच्या पायाशी. अशी व्यवस्था कुठल्याही व्यवस्थेमध्ये नाही आहे. मग ते जर ही व्यवस्था आणि ही लोकं खपवून घेत असतील, तर चांगल्या पार्किंगच्या जागी न लावता रॉंग पार्किंगच्या ठिकाणी लावण्यासाठी तर हवालदाराने ₹10 घेतले तर कुठे बिघडलं? त्यामुळे जोपर्यंत तो विचारच बदलत नाही ना सांस्कृतिकदृष्ट्या, तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या या व्याख्याला चर्चा करण्यात मला असं वाटतं की ती खूप वरवरची होईल. व्यवस्था ही पाळायलाच हवी. व्यवस्थेचे नियम सर्वांना सारखे आहेत आणि व्यवस्थेचा आदर करणं हा जोपर्यंत गुण आपल्या रक्तात आपण बिंबवत नाही ना, तोपर्यंत भ्रष्टाचार हा कमी होणार नाही. कारण जे भ्रष्टाचारावर आरोप करणारे असतात, ते कुठल्यातरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचारात सहभागी सुद्धा असतात. म्हणजे शासकीय कर्मचारी म्हणून त्या व्यवस्थेमध्ये नसेल, तो दुसऱ्या कुठल्यातरी व्यवस्थेचा भाग म्हणून असतो. तर आपण ती भूमिका सोडली, की आपणही सर्वसामान्य नागरिकांसारखेच आहोत हे आपण मान्य करत नाही. त्या व्यव त्या त्या पदाचा किंवा त्या व्यवस्थेचा भाग बनून राहतो. त्यामुळे मला असं वाटतं, की ही व्यवस्था अशीच स्टेफी ग्राफच्या वडिलांनी 1 वर्षाचा कर भरला नाही. स्टेफी ग्राफ जगात जेव्हा अजिंक्यपदाची तिला कोणी दावेदारच नव्हती त्यावेळेला, तिच्या वडिलांकडनं तिचा उत्पन्नावरचा कर भरण्यात 1 वर्ष चूक झाली, तर जर्मनीच्या सरकारने तिच्या वडिलांना तुरुंगात पाठवलं. आपल्याकडे सचिन तेंडुलकरच्या गाडीचा कर माफ करतो आपण. हे हे हा भ्रष्टाचारच आहे आणि आपण सांस्कृतिकदृष्ट्या तो मान्य करत आलोय, की मोठ्यांनी असंच वागायचं असतं हे कुठेतरी आपल्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे हीच हीच विचारसरणीच पहिली मला वाटतं बदलायला हवी. मोठ्या व्यक्तिमत्वाला देवत्व देणं ही जी संकल्पना आपण मान्य करतो, कदाचित त्यामुळे हे घडत असेल. दुसरा एक प्रश्न आहे बेरोजगारीबाबतचा, की तोही आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्या संदर्भामध्ये विचार करताना काही मुद्दे सांगता येतात, की काही कमी करण्यासाठी जसं जागतिक भान तुम्ही म्हणालात, की त्या देशांच्या सहाय्याने म्हणा किंवा त्यांची पद्धत अनुसरून आपण काही करू शकतो का? म्हणजे मला एक कारण या आपला जो इथे वर्ग बसलेला आहे ना, त्या वर्गाच्या मानसिकतेमध्ये फार वाटतं. सध्या आता आय-टीला चांगले दिवस आहेत का? चला आपल्या पोरांना भरा आय-टीमध्ये घालून टाका. सध्या आता आणखी काही म्हणजे एम-बी-एला करायचं आहे का? चला पोरांना भरा एम-बी-एमध्ये घालून टाका. सध्या आता यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी चांगलं असतं का? चला आपल्या पोरांना ते तिकडे पाठवा. या मानसिकतेतनं आपण हे सगळं करतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी जेव्हा इंजिनिअरिंगला सगळ्यात मोठी मागणी होती, त्यावेळेला बिझनेस इंडियाचा अहवाल सांगत होता, की भारतामध्ये सगळ्यात मोठी बेकारांची संख्या ही इंजिनिअर्सची आहे. याचं कारण की तुम्ही बाजारपेठेच्या गरजांनुसार स्वतःला बदलतच नाही आहात तुम्ही. जे काही प्रचलित आहे, त्या प्रचलिताच्याच मागे धावण्यामध्ये इतकी आपली ऊर्जा जातीये. त्या त्या गरजांनुसार आता आय-टी सगळेजण करतात. इथे घरटी प्रत्येकाचा एक जणी भाऊ किंवा बहीण किंवा भाचा हा माहिती तंत्रज्ञान खात्याच्या कंपनीमध्ये असतो किंवा मुंबई पुण्यामध्ये गेलं तर अमेरिकेमध्ये वगैरे असतो. ती सिॲटल किंवा अशा ठिकाणी. मला तुम्ही एक उत्पादन दाखवावं, फक्त एक, की जे भारतीयांनी बनवलेलं आहे माहिती तंत्रज्ञान खात्यामधलं. एक दाखवावं. जगातले सगळ्यात जास्त आय-टी इंजिनियर्स भारतातनं येतात. जगातले, जगातले. म्हणजे अमेरिकेत जेवढे आय-टी इंजिनियर्स नाहीत तेवढे भारतात नाहीत. जर्मनीमध्ये नाहीत, फ्रान्समध्ये नाहीत, तेवढे भारतामध्ये आहेत. पण तुम्ही एक उत्पादन भारतीयांनी तयार केलेलं दाखवा. Google आपलं नाही आहे, Twitter आपलं नाही आहे, Facebook आपलं नाही आहे, Hotmail हा फक्त आपला होता, पण ते सुद्धा तो अमेरिका स्थित भारतीय होता, सुबीर भाटिया नावाचा. त्यामुळे फक्त व्यवसायाभिमुख वगैरे असं नाही, म्हणजे पोट भरण्याच्या अनुषंगानं करिअरची व्याख्या काय असते या वर्गाची? तर नोकरी लागणं. हां. कुठेतरी चिकटणं म्हणजे आणि सरकारी नोकरी असेल तर बरं, कारण काय कधी काही होतच नाही त्याच्यामुळे. म्हणजे खूप पगार वाढत नसेल, पण अन्य काही असतात मार्ग किंवा कोणी काढतही नाही कामावरनं. त्यामुळे ही मानसिकता या पोरांच्यापासून बदलायला हवी मला असं वाटतं, की ठीक आहे ना, आपण स्वतःची व्यवस्था तयार करू. डेल कॉम्प्युटर तुमच्यापैकी किती जण वापरत असतील? 14-15व्या वर्षी त्याला कंपनी काढायचं स्वप्न पडलेलं होतं. मायकेल डेल नावाचा पोरगा. बिल गेट्स हा तर खूपच मोठं उदाहरण झालं. त्यामुळे ही जी काळापुढे बघणारी पोरं आणि ती देशाची व्यवस्था आहे, मला असं वाटतं, की त्या जन्माला येतानाच ते कुणावर तरी अवलंबून राहायचं नसतं आपल्याला.
आपला आपणच मार्ग काढायचा असतो. अशा पद्धतीनं ती उपजतच व्यवस्था रक्तामध्येच असते. आपल्याकडे कसं सरकारनेच असायला हवं. दुष्काळ पडला, सरकारने मदत द्या. पीक जळालं, सरकारने मदत द्या. द्राक्ष पडली, सरकारने मदत द्या. हे सगळं सरकारच्या भोवतीच. मग सरकार काय करतं? सरकार शेवटी इकडनं काढतं आणि तिकडे देतं. रॉबिंग पॉल टू पे पीटर नावाचा एक वाक्प्रचार आहे, की याच्या खिशातनं काढायचं आणि त्याला द्यायचं आहे. हे अनुदान वगैरे दिलं जातं, ते शेवटी अंतिमतः आपल्याच खिशातनं वसूल होत असतं ना. त्यामुळे तिथे मला असं वाटतं, की या बेरोजगारीचं सुद्धा मूळ आहे. मगाशी मला वाटतं अभय टिळकांनी उल्लेख केला, चांगली माणसं मिळत नाहीत. मी म्हणजे संपादक या अर्थाने सांगतो लोकसत्तेचा, चांगलं मराठी लिहू इच्छिणारे आणि शकणारे पोरं नाही आहेत. चांगलं म्हणतोय मी, चांगलं. म्हणजे याचं कारण की हा विचारच नाही आहे. व्यवसायजन्य एकंदर जागा कुठे आहेत, काय कसार करायला हवं, आपल्याला आवडतं काय. माझ्या मित्राचा मुलगा, माझा मित्र मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये मोठ्या पदावरती आहे. तो सांगत होता, त्याला रसना नावाची एक पेय बनवणारी कंपनी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर ह्या मुंबईत घडलेला प्रकार आहे हा. तर त्या रसनाने एक जाहिरात बनवली, ज्याला जिंगल म्हणतात. त्याच्यामध्ये थोडासा संगीताचा वापर असतो. त्या जिंगलमध्ये सर्व भाषांमध्ये, तो एक जाड्या मुलगा होता, छोटासा असा तो सर्व भाषेमध्ये आय लव्ह यू रसना असं म्हणतो. म्हणजे तो कन्नडमध्ये म्हणतो, तामिळ, जे काय असेल ते सगळ्यामध्ये. तर तो सांगत होता, मुंबईमध्ये त्याला मराठीमध्ये म्हणजे सगळ्यात वेळ त्याचा कुठे गेला, तर मराठीमध्ये हे म्हणू शकणारा मुलगा मिळण्यामध्ये. ह्याचं म्हणजे मला आश्चर्यच वाटतं, की या सगळ्या व्यवस्थेमध्ये खरंच माणसं मिळत नाहीत. म्हणजे अभय टिळक म्हणाले ते 100% बरोबर आहे. कारण तुम्ही सतत त्या एका परंपरेच्याच मागे धावत धावत जात असल्यामुळे जिथे चांगल्या गरजा आहेत, तिथे आपली माणसं जात नाही आहेत. आणि तिथेही उत्तम रोजगार आहे, तिथेही उत्तम व्यवसाय संधी आहे आणि तिथेही उत्तम फायद्याच्या संधी आहेत. पण ते तिथे जात नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं, की रोजगार तुम्ही तो रोजगार आला ना, इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे. म्हणजे दे आर अनएम्प्लॉईड नाही आहेत, अंडर एम्प्लॉईड आहेत. म्हणजे मोठा वर्ग अंडर एम्प्लॉईड आहे. म्हणजे ज्या ज्या क्षमतेपेक्षा कमी असायला हवा, ती संख्या जास्त आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो, की आपली मानसिकता बदलणं. ओके. वेळेची कमतरता लक्षात घेता मला एक 2-3 प्रश्न आहे. मी ते तिन्ही एकदम सांगतो म्हणजे तुम्ही वेळेप्रमाणे उत्तर देऊ शकाल. एक होता तो म्हणजे जो काही दिवसांपूर्वी तुमचा अग्रलेख गाजला होता त्याबद्दल मला इथे 4-5 प्रश्न आले. बळीराजाची बोगस बोंब. तर त्याबद्दल प्रतिक्रिया लोकसत्तातूनच तुम्ही आणि मुख्य म्हणजे दोन्ही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. एकांगीच प्रतिक्रिया तिथे छापून आल्या असं झालं नाही. दोन्ही प्रकारच्या आल्या. तर त्याबद्दल आता तुमचं मत काय आहे ते ऐकायला आवडेल. दुसरा प्रश्न होता तो म्हणजे थोडंसं टाटायनबद्दल सांगा, की त्या पुस्तकामध्ये साधारण कशाचा उल्लेख आहे? आणि तिसरा प्रश्न असा आहे, की अ, तो मी हे 2 सांगितल्यानंतर ओके. सांगतो. की ही सगळी व्यवसाय वृद्धी असेल, त्यातल्या काही जणांनी जे प्रत्यक्ष ऑफिसमध्ये आले त्यांच्याशी बोललो. प्रत्येकाशी बोलणं शक्य नव्हतं. जर 83% ही सगळी व्यवस्था ही मुळात पावसावरती शेतीची व्यवस्था अवलंबून आहे. काही जणांनी विधानसभेत बोलताना असं सांगितलं, की शेतकऱ्यांना फायदा वगैरे त्याचा होतो. मग 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 ही सगळी जर आर्थिक मदत दिली गेली, तर ती त्यांचं म्हणणं असं, की खूप मोठ्या शेतकरी वर्गाला दिली गेली. तर त्यांना विचारलं, की मोठा म्हणजे शेतकरी वर्ग किती? ते म्हणाले 10% शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. म्हटलं मग 90%चं काय? माझा मुद्दा त्या 90% होता. मी त्यावेळेलाही दिलेलं होतं, की तुम्ही सगळ्या ज्या मदती घेताय, हा बडे बागायतदार हा वर्ग आहे त्यालाच जातात. खताचं अनुदान असेल, विजेचं अनुदान असेल, वीज माफीचा फायदा कुणाला होतो? ज्याच्याकडे पाणी आहे आणि ज्याच्याकडे वीज म्हणजे मोटर लावायची क्षमता आहे त्यालाच होतो. हा बाकीच्या छोट्या शेतकऱ्यांचा कोणी विचारच करत नाही याच्यामध्ये. त्याचा तो तो खरा भाग त्याच्यातनं कोणीच लक्षात घेतला नाही किंवा ज्यांनी कांगावा केला त्यांना लक्षात घ्यायचा नव्हता. त्यामुळे माझी ती भूमिका अजूनही तशीच कायम आहे. आणि लोकांना जोपर्यंत याचं भान येत नाही ना, हा पैसा जातो कुठे? गेल्या वर्षभरात, गेल्या 10 वर्षभरात 60,000 कोटीचं तर पॅकेज दिलं गेलेलं असेल. 60,000 कोटी. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 41-42 हजार कोटीचा असतो. 60,000 कोटी हा जर तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांवरती अनुदान दिलं असेल, तर नक्की कुणाच्या खिशामध्ये गेलं, कुणाच्या पोटामध्ये गेलं आणि कुणाच्या जमिनीमध्ये गेलं? हा मला असं वाटतं शेतकऱ्यांनी विचारावा प्रश्न आहे हा. म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रश्न विचारणं आत्तापर्यंत फक्त प्रश्न कुठे आला, की आत्तापर्यंत काही प्रश्न विचारायची सवयच नाही आहे आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या वर्गाला. तो मी विचारला म्हणून अनेकांना राग आला. पण मला असं वाटतं, की पुढची पिढी ही विचारणारीच असणार आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, अशा पद्धतीनंच ती पिढी असणार आहे ती. कारण म्हणजे
आमच्या वडिलांच्या लहानपणी किंवा आमच्या वडिलांच्या लहानपणी की काटकसरीनं पोराला शिकवलं, पोटाला चिमटा काढून शिकवलं वगैरे वगैरे, हे आमच्या पिढीने किंवा आमच्या आधीच्या पिढीने हे युक्तिवाद खपवून घेतले. तुम्ही लक्षात ठेवा माझं वाक्य, म्हणजे यांच्यापैकी अनेकांना मान्य असेल. पुढची पिढी विचारणार आहे की आम्ही सांगितलं होतं का जन्माला घाल म्हणून. ही येतीये बाजारात ही पिढी, म्हणजे बाजारामध्ये अशा अर्थाने म्हणतोय की बाजारपेठजन्य जर अर्थव्यवस्था घेतली तर ही पिढी जन्माला आलेली आहे. त्यामुळे हा असला खोटे कड काढून देखावा मला असं वाटतं टिकणारा नाही आहे. त्यामुळे आर्थिक अनुषंगाने तुम्ही मांडला, काही जणांना आवडला, बऱ्याच जणांना नाही आवडला, ठीक आहे. खरोखर त्यांनी सांगितलं तो हाच निर्भीडपणा आहे की प्रश्न विचारण्याचं धाडस आत्तापर्यंत नव्हतं आणि ते यायला लागलेलं आहे आणि तेच आपल्याला त्या अग्रलेखातून दिसलं होतं. माझा जो दुसरा प्रश्न होता तो टाटा अँडबद्दलचा आणि तिसरा मी म्हटलं होतं सांगतो तो होता की प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल काय मत आहे की जोही पुन्हा आर्थिक क्षेत्राशी थोडा संबंधित आहे. या दोन प्रश्नांच्या उत्तरानंतर आपण थांबूया. टाटायन मला लिहावंसं वाटलं याचं कारण भारतामध्ये संपत्ती निर्मितीचं इतकं सात्विक उदाहरण असताना आपण कर्मदरिद्रीपणाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. संपत्ती निर्मितीला या देशामध्ये काहीही महत्त्व नाही. किती महत्त्व नाही आहे, तुम्ही कुठल्याही गावातल्या संध्याकाळी तिथे काय असतात ना, नाना नानी पार्क, तिथे जाऊन बघा. कुठलेही आजी आजोबा आमचं उत्तम चाललंय असं म्हणताना दिसणार नाहीत तुम्हाला. काय महागाई वाढली आहे, कसं जगायचं, म्हणजे बरं चाललेलं असतं ना त्यांचं. पण ते कधीच कोणी तसं म्हणत नाही, कारण गरिबीचं उदात्तीकरण आपल्याकडे इतकं झालेलं आहे ना, त्यामुळे गरीब असणं म्हणजेच चांगलं. कवितासुद्धा काय दट्टी कट्टी गरिबी, रुळी पांगळी श्रीमंती वगैरे असं काहीतरी म्हणजे ते गाण्यामध्ये सुद्धा गेले हो. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियचे झोपडे. अरे बंगला म्हण ना, पण नाही माझी प्रियचे झोपडे. तर त्या ह्या इतक्या गरिबीचं उदात्तीकरण ज्या संस्कृतीमध्ये होतं, त्या संस्कृतीमध्ये काहीही आर्थिक पार्श्वभूमी नसलेला नुसरेवांजी टाटा नावाचा धर्मगुरू कापसाचा व्यापार सुरू करतो. त्याचा मुलगा हा आणखी काही काही उद्योग सुरू करतो. म्हणजे इथे बसलेल्या प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा. ज्या कालखंडामध्ये कामगार कायदेसुद्धा जन्माला आले नव्हते, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी असं काही असतं हे जगात कुठे जन्माला आलं नव्हतं, त्या कालखंडामध्ये जमशेदजी टाटाने तसा विचार केला आणि इम्प्रेस मिल जी त्यांनी नागपूरला काढली, तिथे त्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी प्रॉव्हिडंट फंड, जगात संकल्पना नव्हती प्रॉव्हिडंट फंडची. ज्या काळामध्ये जॉन कॅरियर नावाच्या व्यक्तीला, त्या व्यक्तीकडून एअर कंडिशन जे म्हणतात वातानुकूलन यंत्र, ते जन्माला घालायचं होतं, त्या काळात टाटाने एअर कंडिशनिंगचा विचार केलेला होता. ज्या कालखंडामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक ही संकल्पनाच जन्माला आलेली नव्हती, त्या कालखंडामध्ये वळवणच्या पुणे आणि लोणावळ्याच्या जवळ तिथे वळवणला कृत्रिम तलाव तयार करून आपण पाणी खालती पाईपमधनं आणायचं आणि ते पाईप, तेव्हा त्यांनी पाईप घातले ते अजून लीक झालेले नाहीत. म्हणजे बघा आपल्या म्युन्सिपाल्टीने शिकण्यासारखं आहे. तर इतकं मोठं काम झालं त्यांच्याकडनं. जेव्हा त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढायची होती, स्वतःच्या 17 इमारती त्यांनी विकल्या आणि या व्यवस्थेत त्यांनी एक ज्याच्यामुळे विज्ञानविषयक पायाभूत संस्था जन्माला घातली. हाफकिन नावाच्या माणसाला आणून भारतामध्ये लसीकरण त्यांनी सुरू केलं. हे इतकं सगळं केलं, मला असं वाटलं की ते सांगायला हवं, कारण त्याच्या मागचं त्यांनी किती थोर केलं हे सांगणं नव्हतं. संपत्ती निर्मिती हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे ते सांगायला हवं, त्या उद्देशाने लिहिलं. आणि तिसरा मुद्दा होता तुमचा प्रधानमंत्री जनधन योजना जी पुन्हा आर्थिक त्याच्याविषयी इतकं कौतुके होते की किती छान सगळ्यांचीच खाती उघडतायत आणि मग 10 कोटी खाती काढली, 7 कोटी खाती उघडली. मला असं वाटतं की या कौतुकामध्ये एक आर्थिक अज्ञान हा एक भाग आहे आणि दुसरं भाबडेपणा. आता भाबडेपणा हा आर्थिक अज्ञानातच आलेला असतो आणि ऑफ रेकॉर्ड म्हणून सांगतो की भाबडेपणा याचा खरा अर्थ जर शब्दार्थ तुम्ही बघायला गेलात तर तो मूर्खपणा असा असतो. तर तो कसा आहे, आता त्यातली जवळपास 70% ते खात्यांमध्ये 0 रुपये आहेत, त्या खात्यांमध्ये पैसेच नाही आहेत. आता आपल्या दृष्टीनं हा काही महत्त्वाचा मुद्दा नसेल, पण तशी खाती चालवायला सुद्धा बँकांना काही खर्च येतो की नाही. मग त्या खात्यांचा खर्च काय बँकांनी सांभाळायचा, तो किती आहे, 35-40% त्याची काहीतरी ती एकंदर त्याने आकडेवारी दिलेली आहे. तो काही हजार कोटी खर्च आहे. मग तो खर्च पण बँकांनीच सांभाळायचा का. मग त्या उद्योजकांना दिलेल्या कर्जाचं काय, मग 5% वरती रिझर्व्ह बँकेचे NPAs होत आहेत. मग त्या विजय मल्ल्या वगैरे असं सगळ्यांना दिलेल्या कर्जाचं काय. मला असं वाटतं की हा खूप लोकप्रिय भाग आहे. जनधन लोकांना खूप छान वाटतं, सगळ्यांची खाती उघडली. पण या लोकप्रियतेपासनं दूर जाऊनच काहीतरी करायला हवं, कारण लोकप्रियतेच्या नादी लागलं तर आर्थिक शहाणपण हाताला लागत नाही. त्यामुळे जनधनाविषयी बँकांना त्याचा फटका बसणार आहे, मोठ्या प्रमाणावरती फटका बसणार आहे.
या खात्यांमधनं जर काही उलाढाल होत गेली नाही. काही काही जणांनी ज्यांची खाती आहेत त्यांनी सुद्धा खाती काढली. कारण का तिथे तिथे 1 लाख रुपये सरकार भरणार आहे असं तर लोकांना सांगितलं गेलं. कोणी सांगितलं काय काय काहीच माहिती नाही. त्यामुळे हा भाबडेपणा सोडून मला असं वाटतं या विषयाकडे बघायला हवं. त्या विषयाकडे जर बघितलं तर भाबडेपणा सोडून थोडीशी टीकेची भूमिका घ्यावी लागते. ती घ्यायला हवी. खरोखर खूप छान गप्पा रंगल्या आणि बऱ्याच विषयांना स्पर्श करत आपण त्यांच्याकडून खूप माहिती काढून घेतली आणि आपल्या प्रश्न आता वेळेची कमतरता आहे, आपले पुढच्याही सत्र घ्यायची आहेत. त्यामुळे मी माननीय गिरीश कुबेर साहेबांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही इथे आलात आणि आमच्या धन्यवाद. विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. आणि तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती त्यांना एक विनंती, सूचना, एखादा मुद्दा आवडला नाही, पटला नाही, तर तो लिहून कळवा. कुठेतरी उगीच काचबीज फोडून कोणाची त्याच्यामुळे काही फारसं हाताला लागत नाही. आणि तो विरोधी असेल तर तो 100% आमच्याकडे छापला जाईल याची गॅरंटी याची खात्री आहे. धन्यवाद.